कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. अहिल्यानगर जिल्ह्यातील किसान सभेच्या लाँग मार्चला मोठं यश मिळालंय. आज लाँग मार्चची यशस्वी सांगता झाली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केलंय. वनजमिनी, तळजमिनींच्या मागण्यांसह अर्धवेळ कर्मचारी आणि शालेय पोषण कर्मचाऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले गेलेत. अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या मानधनात 2,000 तर शालेय पोषण कर्मचाऱ्यांच्या मानधनात 1,000ची वाढ केली गेली आहे. राज्यातील बांधकाम कामगार आणि कुटुंबांच्या मेडिक्लेम योजनेसह 14 मागण्या मान्य करण्यात आल्यात. वनजमिनी आणि तळजमिनीबाबत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अपर जिल्हाधिकारी कोळेकर यांच्या उपस्थितीमध्ये या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली आहे. तर मोर्चेकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे कॉम्रेड अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली किसान सभेच्या वतीनं जो लाँग मार्च काढला होता तो स्थगित केला गेलाय. अपर जिल्हाधिकारी कोळेकर यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलनाची यशस्वी सांगता झाली आहे. माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब हे आत्ताच VC द्वारे आमच्या सर्वांशी बोलले आणि लाँग मार्चमध्ये ज्या मागण्या आम्ही केलेल्या होत्या, ज्याची मंत्रालयात चर्चा झालेली होती, त्याच्या अंमलबजावणीच्या बद्दल ते मुख्यमंत्री साहेबांना भेटले आणि त्यातून सर्व प्रश्न हे लाँग मार्चचे मार्गी लागल्याचं आज त्यांनी आम्हाला सांगितलं. हा लढ्याचा प्रचंड मोठा विजय आहे. याबद्दल प्रचंड समाधान घेऊन हा लाँग मार्च आम्ही आता स्थगित करण्याचा निर्णय घेतो आहे. विशेषतः ज्या अर्धवेळ परिचारिका आहेत, ज्या चालल्या रस्त्याने आणि ज्यांचा प्रश्न 3 महिने संप करूनही सुटलेला नव्हता, त्यांना या लाँग मार्चमुळे 2,000 रुपयाची वाढ ही मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे आणि त्याच्याबद्दलचे सगळे प्रश्न संपून आता ती वाढ झालेली आहे. हा आमच्यासाठी फार मोठा दिलासा आहे. दुसरं, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा निर्णय तो 2024 साली 1,000 रुपये वाढीचा झाला होता. मात्र प्रशासकीय मान्यतेचा आणि फायनान्सच्या बाबतीतचे इश्यू होते. आज मुख्यमंत्री साहेबांनी याबाबत सांगितलं की आपल्या सरकारने तो निर्णय घेतला असल्यामुळे त्याची आपल्याला अंमलबजावणी करायची आहे. त्यातल्या तांत्रिक काही अडचणी आहेत त्या दूर करून 1,000 रुपयाची वाढ ही शालेय पोषणसाठी सुद्धा झालेली आहे. आंदोलन नगर जिल्ह्यामध्ये झालं, मात्र या दोनही महाराष्ट्रभरातील अर्धवेळ परिचारिकांचं 2,000 रुपये आणि शालेय पोषणचं 1,000 रुपये पगार या आंदोलनामुळे वाढलेला आहे. ही फार मोठी समाधानाची बाब आहे. आदिवासी भागामध्ये जंगलची जमीन आणि तळाची जमीन त्याच्याबद्दलचा निर्णय आज मोठा निर्णय झाला आणि त्याची प्रक्रिया लगेच सुरू होईल. त्याचबरोबर आदिवासींना भंडारदरा धरणाचं पाणी देण्याबद्दलचा जो निर्णय होता त्याचे आदेश निघालेले सर्वेचे ही मोठी आमची 10 वर्षापासूनची पेंडिंग पडलेली मागणी ही आज निघालेली आहे. बांधकाम कामगारांना, सर्व बांधकाम कामगारांना मेडिक्लेमची योजना लागू होती, मात्र मध्यंतरी फक्त सर्जरी होईल आणि मेडिसिनचे पेशंट नाकारले जात होते. आंदोलनामुळे आता मेडिसिनचे पेशंट सुद्धा घेण्याचा निर्णय झालेला आहे. आंदोलन नगर जिल्ह्यात झालं, मात्र हा निर्णय सुद्धा सगळ्या महाराष्ट्राच्या बांधकाम कामगारांना लागू झालेला आहे. फार मोठ्या गोष्टी आज या आंदोलनात मिळालेल्या आहेत. निराधार, विधवा, परित्यक्ता यांच्या मानधन वाढीच्या बद्दल सुद्धा मोठी सकारात्मकता प्रशासनाच्या आणि शासनाच्या वतीनं दाखवण्यात आलेली आहे. आम्ही प्रचंड आनंदी आहोत. जे सगळे चालले त्यांचं मी अत्यंत आभार मानतोय. पत्रकार मित्रांनी आमचा आवाज महाराष्ट्रभर पोहोचवला, त्यांचा आभार मानतोय. अधिकाऱ्यांचा आभार मानतोय. राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे साहेब, आदिवासी विकास मंत्री, आरोग्य मंत्री आबिटकर साहेब आणि अर्थातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सर्वांचा आभार आंदोलकांच्या वतीनं मी व्यक्त करतो. सनदशील मार्गाने, कायदा न तोडता हजारोच्या संख्येने ज्यावेळी लोक उतरतात आणि चिकाटीने लढा देतात, त्यावेळी कोणताही आतताईपणा न करता जर आंदोलन केलं, अभ्यासपूर्वक मागण्या मांडल्या, तर लोकशाहीमध्ये अजूनही या मार्गाने यश मिळतं हे दाखवून देणारा हा लाँग मार्च होता. नगरच्या जनतेला आणि नगरच्या आंदोलकांना महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मी अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो. आश्वासन आम्हाला परवा दिवशीच मिळालेलं होतं, पण आपण म्हणालो शासन आदेश निघू द्यात, प्रत्यक्ष निर्णय होऊ द्यात. उदाहरणार्थ 2,000 रुपये PTLA ला वाढवण्याचा निर्णय
हे मंत्रिमंडळामध्ये ठेवा आणि मंत्रिमंडळाची मंजुरी घ्या. मंत्रिमंडळाची रितसर अजेंड्यावर मुद्दा आला, मंत्रिमंडळाची मंजुरी झाली आणि मंत्रिमंडळाने मान्य केला. आपला 2024चा जो 1000 रुपये वाढीचा मुद्दा होता त्याच्याबद्दल आम्ही अडून राहिलो आणि आम्ही म्हटलो की मुख्यमंत्री साहेबांकडे जा आणि त्यांना हे काही प्रशासकीय अडचणी दूर करण्याच्या बद्दल त्यांचा शब्द घ्या. आणि तो येत नाही म्हणून काल दिवसभर आम्ही चाललो. आज तो आला आणि म्हणून तो आनंद आहे. मेडिक्लेमच्या बाबत आश्वासन परवा दिवशीच मिळालं होतं, पण आम्ही थांबून राहिलो आणि महामंडळाचे जे सचिव आहेत कुंभार साहेब त्यांचं पत्र काल आम्हाला आलं होतं, पण खाली सही नव्हती. त्यासाठी आम्ही एक दिवस थांबलो आणि त्यांच्या सहीचा आदेश हा सर्वांना जो लागू होईल, त्या 14 मागण्या बांधकाम कामगारांच्या मान्य झालेल्या आहेत, त्या आम्ही होत नाही तोपर्यंत हटलेलो नाही. त्यामुळे जितका शक्य एक्स्ट्रीम अशा प्रकारचा प्रयत्न करून परत दगाफटका होणार नाही अशी काळजी यावेळी आम्ही परत एकदा घेतलेली आहे. निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं पाहिजे असं आश्वासन दिलेलं होतं. सरकारला या मागणीची आठवण करून देण्यासाठी बच्चू कडू, मी होतो, राजू शेट्टी होते, रविकांत तुपकर होते. विदर्भात मोठं आंदोलन झालं. त्या बैठकीला आम्ही उपस्थित होतो. 30 जून 2026च्या आत जे कर्ज आहे ते सगळं माफ करण्याचं आश्वासन त्यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं होतं. दुर्दैवानं दादा आपल्यात नाहीत, पण अजित पवार साहेब त्याला हजर होते, एकनाथ शिंदे साहेब हजर होते आणि त्यांनी सांगितलं होतं की 2 एप्रिलला याबद्दलची समितीचा अहवाल येईल आणि त्यानुसार मग पुढे आपण जाऊ. त्यामुळे 2 एप्रिलची त्यासाठी डेडलाईन सरकारने आखून दिलेली आहे. त्या मधल्या डेडलाईनमध्ये थोडा वेळ आम्हाला मिळाला म्हणून इतर प्रश्न आम्ही घेतले, परंतु आमचं जीवन जगण्याचा प्रश्न आमचे अध्यक्ष उमेश देशमुख इथं आहेत. शेतकऱ्यांना जीवन वाहिलेले आम्ही लोक आहोत. मध्ये थोडी सवड मिळाली म्हणून इतर प्रश्न घेतले, पण 2 एप्रिलला काय येतंय ते आम्ही पाहू आणि कर्जमुक्तीचा जो आमचा लढा आहे तो आम्ही अत्यंत नेटानं पुढे घेऊन जाऊ. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जे सगळं करावं लागेल ते आम्ही करू. विखेंच्या गावात मोर्चा पोहोचण्यापूर्वीच सरकारनं मोठा निर्णय घेतलाय आणि यातून अनेक मागण्या या मोर्चेकऱ्यांनी मान्य करून घेतल्यात. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.